कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा करणार ऊर्जा मंत्री बावनकुळे यांची माहिती। देशातले 99 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड अर्थसहाय्य करणार। आणि मुगाची खरेदी किमान आधारभूत किमतीनुसारच करावी, केंद्र सरकारचे निर्देश। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते। आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। दिवसाच्या वेळी शेतीला पाणी देता यावं यासाठी कृषी पंपांना 12 तास वीज पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नोव्हेंबर महिन्यापर्यंत असा वीज पुरवठा केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं। राज्यात गेले काही दिवस पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे पिकांना पाणी देण्याची गरज निर्माण झाली आहे। सध्या महावितरणाकडून 8 तास वीज उपलब्ध करून दिली जाते, ती 12 तासांपर्यंत वाढवावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आढावा बैठक घेतली होती, त्यामध्ये 12 तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली। पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत देशातले 99 मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं नाबार्डशी महत्त्वपूर्ण करार केला आहे। त्यासाठी नाबार्ड 77,000 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे। या योजनेतून महाराष्ट्रातले 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 12,773 कोटी रुपये मिळणार आहेत। केंद्रीय जलसंधारण, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती तसंच काही राज्यांचे जलसंपदा मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष यांनी करारावर सह्या केल्या। या योजनेमुळे राज्यातल्या प्रकल्पांचं 8,50,752 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। शेतकऱ्यांचं हित लक्षात घेता या महिन्यापासून मुगाची खरेदी किमान आधारभूत किमतीनुसार करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। काही वर्षापासून मुगाला किमान आधारभूत किंमत जाहीर होत होती, पण खरेदी मात्र त्यानुसार होत नव्हती। आता महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी हमी भावानं मुगाची खरेदी व्हावी म्हणून केंद्राकडे प्रस्ताव दिले होते, ते मान्य करत केंद्रानं या महिन्यापासून हमी भावानं मुगाची खरेदी व्हावी असे आदेश दिले आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव इथल्या व्यंकटरमणा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हरित शहर सुंदर शहर या संकल्पनेअंतर्गत उत्तम उपक्रमाची सुरुवात केली आहे। या विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊच्या पैशांमधून वृक्षारोपण आणि 10 ठिकाणी कचराकुंड्या बसवण्याचा संकल्प केला। केदारनाथचे महंत मृत्युंजय भारती, वैराग्यमूर्ती दत्ता बापू, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बाळाप्रसाद मुंदडा तसंच पंचशील विद्यालयाचे सचिव सुनील भाऊ सोनुले, प्राचार्य अंकुश गायकवाड यांच्यासह व्यापारी आणि पालकवर्ग उपस्थित होते। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। तूर डाळ 5,200 4,835, मूग डाळ 5,200 5,200, गहू 1,788 1,700, कोबी 500 300, कारले 1100 900, दुधी 600 400, डाळिंब 7,400 1,000, चिकू 2,500 1,000, सफरचंद 12,500 10,000। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता जाणून घेऊया हवामान वृत्त। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। कोकणात पुढील 1 दिवस काही ठिकाणी, त्यानंतर 1 दिवस बऱ्याच ठिकाणी व त्यानंतर बहुतांश ठिकाणी, तसेच उर्वरित राज्यात पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी, त्यानंतर 1 दिवस काही ठिकाणी व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे।
शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की मराठवाड्यात दिनांक 13 सप्टेंबर रोजी तसेच विदर्भात दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी 1-2 ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोकणात 4 वर्षावरील काजूच्या कलमास 20 किलो शेणखत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत। 20 वर्षावरील चिकू झाडास 50 किलो शेणखत, 6 किलो युरिया, 18 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 6 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत। 3 वर्षावरील प्रत्येक सुपारीच्या झाडास 1 घमेल शेणखत किंवा कंपोस्ट खत, 12 किलो हिरवळीचे खत, 160 ग्रॅम युरिया, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 125 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते द्यावीत। मध्य महाराष्ट्रात भात पीक जिथे निसवण्याच्या व फुलोरा अवस्थेत आहे तिथे पाण्याची पातळी 5 ते 6 सेंटीमीटर व जिथे फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहे तिथे पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर ठेवावी। खरीप पिकांना आवश्यक आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 32, किमान 24, पुणे 29-20, नागपूर 33-25, औरंगाबाद 27-21, सोलापूर 33-22, नाशिक 25-20 आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। कणखर देशा, समृद्ध देशा, दगडांच्या देशा ही महाराष्ट्राची ओळख जगाला नवीन नाही। नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकंदरीतच बळीराजाच्या सहनशक्तीचा अंत पाहताना दिसतीये। भौगोलिक परिस्थितीशी हातमिळवणी करताना उरले सुरले धारिष्ट एकत्र करून शेतकरी जगण्याच्या पायवाटा शोधतोय। सुख जवा एवढे आणि दुःख पर्वता एवढे झेलणाऱ्या समस्त शेतकरी बांधवांसाठी टर्निंग पॉइंट ठरून जगण्याची उंची सुधारण्याचा प्रयत्न तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील अहेरगावमधील ग्रामसमृद्धी फाउंडेशनच्या सहकार्यानं सादर झाला। गेल्या काही वर्षात बिघडत चाललेला नैसर्गिक असमतोलपणा शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारा नव्हता। अवकाळी पाऊस, गारपीट याचा परिणाम द्राक्ष बागांवर झाल्यानं यावर उपाय म्हणून गावातील महेश जहांगीरदार, अमोल वाघ, मारुती रानडे सर आणि बीजी पाटील सर या ग्रामसमृद्धी फाउंडेशनच्या सभासदांनी कृपा सिंधू फार्म नावाचा शेळी पालनाचा पूरक आणि पर्यायी उद्योग आपल्या शेतात उभारला। पावलं समृद्धीच्या दिशेनं वाटचाल करू लागली आणि गावाला नवसंजीवनी मिळाली। बंदिस्त शेळीपालन पद्धतीनं 10 गुंठ क्षेत्रात 150 ते 200 शेळ्यांचा प्रोजेक्ट उभारून 70 ते 80 शेळ्यांचं पालन करून वेगळी उंची गाठण्याचा प्रयत्न या 4 तरुण शेतकऱ्यांकडून करण्यात आला। आपले मार्गदर्शक, प्रेरणास्थान याबद्दल बोलताना बंदिस्त शेळीपालन हाच व्यवसाय सुरू करण्याबाबत आपली भूमिका मांडताना महेश जहांगीरदार सांगतात, मी आपल्या शेतामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून शेळीपालन हा व्यवसाय अतिशय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सुरू केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या शेळीपालन व्यवसायाकडे वळण्याचं एक मुख्य कारण म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून द्राक्षपंढरी समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव, बसवंत आणि पंचक्रोशीतील सर्वच खेडे असतील किंवा गावं असतील या सर्वच खेड्यांतील शेतकऱ्यांना अतिशय हालाकीचं जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण झाली
त्यामुळं या शेळीपालन व्यवसायाकडे वळण्यासाठी मी एक प्रेरित झालो आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि कुठला तरी असा व्यवसाय शोधावा की जेणेकरून आपल्याला त्यात खात्रीशीर उत्पन्न मिळेल. असा कोणता व्यवसाय आहे तर तो शोधण्याचा मी प्रयत्न केला आणि एके दिवशी असंच आम्ही माझे सहकारी अमोल वाघ आणि आम्ही दोघेही एका मित्राच्या शेळी फार्मला भेट द्यायला गेलो. तर त्या ठिकाणी तो जो मित्र होता आमचा तो देवळा तालुक्यातील खर्डी गावाचा अविनाश देवरे म्हणून, की ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आणि आजही गेल्या 7 वर्षापासून त्यांचा जो व्यवसाय तो अतिशय यशस्वी पद्धतीने ते करताय. तर आपण देखील असा व्यवसाय करावा की जेणेकरून आपल्याला खात्रीशीर उत्पन्न मिळेल. या गोष्टीतनं आम्ही प्रेरित झालो आणि त्यांचा आदर्श घेऊन आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही हा शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा एक प्रयत्न केला. आपल्याकडे शेळीला गरिबांची गाय म्हणून ओळखण्यात येतं. याला बरीच कारणं आहे. शेळ्यांच्या वर्गवारीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेळ्यांना महत्त्व आहे. त्याचा संबंध ग्रामीण उत्कर्षाशी जोडलेला आहे. अलीकडच्या काळात शेळीपालन व्यवसायाला महत्त्व आलं असून तो एक स्वतंत्र व्यवसायही होत आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची संख्याही वाढते आहे. आपल्या कृपासिंधू फार्मनं उभारलेल्या शेळीपालनाच्या व्यवस्थापनाविषयी, जमा खर्चाविषयीचा ताळेबंद जहागीरदार योग्य पद्धतीनं मांडतात. जर लोक किंवा आपले जवळचे सहकारी जर आपण यात सामील करून घेतले तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हा व्यवसाय करू शकतो असं आमच्या मनामध्ये आलं. आणि त्यानंतर आमचे सहकारी अमोल वाघ, त्याचबरोबर मारुती रानडे सर जे के वाघमध्ये सर्व्हिस करतात, आणि त्यानंतर BG पाटील सर ते पण के वाघ या उच्च शिक्षण संस्थेमध्ये काम करतात. तर आम्ही चौघांनी मिळून असं ठरवलं की आपण आपल्या शेतामध्ये आपल्याच ठिकाणी आपल्याच एकाच जागेवरती आपण 4 जणां मिळून हा व्यवसाय सुरू करूया अशी कल्पना आम्ही मनामध्ये आखली आणि आर्थिक बजेट ठरवलं. या आर्थिक बजेटमध्ये आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा आपण 4 जणां मिळून फक्त 50च बोकड आपण खरेदी करू आणि त्यांना 3 महिने आपण सांभाळून त्यांची विक्री करू आणि विक्री केल्यानंतर त्यातला जो नफा असणार आहे त्या नफ्यातनं पुढचं नियोजन आखू. अशा पद्धतीने आम्ही एक नियोजन केलं. खाणबंद शेळीपालनात जागेवरच चारा घालावा लागतो. प्रत्येक शेळीला 4 किलो चारा लागतो. खाणबंद शेळीपालनात जागेवरच चारा घालावा लागतो. प्रत्येक शेळीला 4 किलो चारा लागतो. गवत, हिरवी पानं, झाडपाला, मका स्वतःच्या जमिनीतच निर्माण केल्यास खर्च कमी येऊन फायद्याचं प्रमाणही वाढतं. दिवसभराच्या चारा नियोजनाविषयी, स्वच्छतेविषयी जागरूक असणं तितकंच गरजेचं आहे. तर त्या चाऱ्याच्या नियोजनामध्ये एका बकराला किंवा एका शेळीला एका दिवसामध्ये 5 किलो चारा लागतो. तर त्या 5 किलो चाऱ्यामध्ये अर्धा किलो खुराक आणि खुराकमध्ये मका, गहू आणि कांडी ढेप येते. त्याचप्रमाणे ओल्या चाऱ्यामध्ये घास, गिन्नी गवत, त्याचप्रमाणे ओला मका आणि कोरड्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा आणि सोयाबीनचा भुसा. अशा पद्धतीने आम्ही चाऱ्याचं नियोजन करतो. आणि ते चाऱ्याचं नियोजन जे आम्ही करतो ते सकाळी 6 वाजता त्यांना कांडी ढेप टाकली जाते 100 ग्रॅम. त्याचबरोबर ती कांडी ढेप खाल्ल्यानंतर पुन्हा 100 ग्रॅम 10 मिनिटांनी मका टाकली जाते. आणि मका टाकल्यानंतर कोरडा चारा टाकला जातो 1 किलो. आणि 1 किलो चारा टाकल्यानंतर पुन्हा 10 वाजता त्यांना मेथी घास आपण केलेला आहे तर तो मेथी घास आपण 3 किलो मेथी घास त्यांना टाकतो. त्यानंतर दुपारी 12 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा चारा त्यांना आम्ही टाकत नाही. कारण हा जो पिरियड असतो तो सकाळचा जो चारा शेळ्या खातात तर तो खाल्ल्यानंतर तो पचन होईपर्यंत आणि दुपारच्या टप्प्यामध्ये त्यांना विश्रांतीचा काळ म्हणून मधल्या पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारचा चारा आम्ही टाकत नाही. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता
ओला मका आणि गिन्नी गवत हा चारा आम्ही टाकतो आणि त्यानंतर तो खाल्ल्यानंतर संध्याकाळी 6 ते 6:30च्या काळामध्ये आम्ही त्यांना एक 100 ग्रॅम पर शेळी किंवा पर बकरू गहू टाकतो। अशा पद्धतीने दिवसाचं नियोजन आम्ही चाऱ्याचं करतो। त्याचप्रमाणे आपल्या या शेडमध्ये 12 बाय 12चा एक ब्लॉक, त्या 12 बाय 12च्या एक ब्लॉकमध्ये सुमारे 15 शेळ्यांचं नियोजन आम्ही केलेलं आहे। तर या अशा पद्धतीने आम्ही 10 ब्लॉक या आपल्या पूर्ण फार्ममध्ये उभारलेले आहेत आणि त्या प्रत्येक ब्लॉकमध्ये स्वच्छ पाण्याची व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी कॉक आणि 20 लिटरचा पाण्याचा टब ठेवून त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी या शेडचं जे स्वच्छतेचं नियोजन आहे, कुठल्याही ठिकाणी आपण जर गेलो तर ती जागा स्वच्छ असली तरच आपण तिथं थांबू शकतो। तसाच शेळी देखील हा सजीव प्राणी आहे, त्याला देखील स्वच्छता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। म्हणून आपण आपल्या या फार्ममध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या 3 वेळेमध्ये पूर्णपणे स्वच्छतेचं नियोजन आपण केलेलं आहे। अशा पद्धतीने या शेळी पालनाचं नियोजन आम्ही करतो। शेळी पालनाचा व्यवसाय सोपा सुटसुटीत असला तरी शेळी खाद्य नियोजन, ओला सुका चारा, रोगप्रतिबंधक औषधं, लसीकरण या सगळ्यांच्या मेळानंच उत्कृष्ट प्रतीच्या शेळ्या पोसल्या जातात। शेळ्यांवरील 70 ते 80% खर्च चारा व खाद्य यावर असल्यानं सकस पण स्वस्त असणाऱ्या चाऱ्याची निर्मिती हे किफायतशीर शेळीपालनाचं महत्त्वाचं अंग आहे। की खऱ्या अर्थाने जे 3 ऋतू असतात त्या 3 ऋतूनुसार वेगवेगळे आजार शेळ्यांना होत असतात। पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सर्दीचं प्रमाण जास्त असतं, त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये अतिउष्णतेने शेळीला बुळकांडी देखील होऊ शकते। तर या गोष्टीसाठी आम्ही त्यांना वेळोवेळी औषध उपचार करत असतो। परंतु आम्ही जे आणलेल्या शेळ्या आहेत या शेळ्या आपल्या स्थानिक ठिकाणच्याच शेळ्या आहेत, त्यामुळं आम्हाला आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं म्हणजे जास्तीचं मेडिसिन किंवा मेडिकल शेळ्यांना लागलेलं नाही। परंतु शेळ्यांमध्ये विशेषतः गटसर्प, लाळ्या खुरकत, मावा, त्याचप्रमाणे ताप हे वेगवेगळे आजार होत असतात। तर वेगवेगळ्या आजारांवरती आपण लसीकरण देखील करत असतो आपल्या फार्ममध्ये। त्यामध्ये आम्ही गेल्या 3 महिन्यांपूर्वी आपल्या शेळ्यांना PPR या रोगाचं लसीकरण केलेलं आहे। त्याचप्रमाणे दर 3 महिन्यांना आम्ही जंतांचं औषध शेळ्यांना देत असतो। जर पोटामध्ये जंत जर झालेत तर शेळीची तब्येत सुधरत नाही आणि पोट फुगतं, त्यामुळं दर 3 महिन्यांनी जंतांचं औषध आम्ही शेळ्यांना देत असतो। कृपा सिंधू फार्मवरील शेळीपालन किती उपयुक्त आहे याविषयी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं। भेर गावातील शेळीपालनाच्या यशोगाथेला ग्रामसमृद्धी फाउंडेशनचं विशेष सहकार्य लाभल्यानं कृपा सिंधू फार्मवरील शेळीपालन किती उपयुक्त आहे याविषयी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केलं आणि तरुणांना आवाहनही केलं। गारपिटीने जेव्हा हल्ला केला तेव्हा इथल्या तरुण शेतकऱ्याला काय मार्ग शोधावा असा प्रश्न पडलेला होता आणि त्या परिस्थितीमध्ये महेश जहागीरदार आणि त्यांच्या मित्रांनी हा शेळी पालनाचा प्रयोग या ठिकाणी यशस्वी केला। ही अत्यंत महत्त्वाची क्रांतिकारक गोष्ट आहे असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं। हा प्रयोग निश्चितपणे महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन बघावा असं आवाहन ग्रामसमृद्धी फाउंडेशनच्या वतीने मी महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांना करतो। धन्यवाद। शेळीपालन हा व्यवसाय म्हणून किती उपयुक्त आहे याविषयी बोलताना प्रकाश महाले म्हणाले, अनेक प्रकल्प आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू झालेले आहे आणि त्याच्यातला एक आगळा वेगळा प्रकल्प हा पिंपळगाव बसवंत जवळील नजीक आहेरगाव तालुका निफाड या ठिकाणी एक कृपा सिंधू शेळी फार्म या ठिकाणी सुरू झालं आणि एक तरुण महेश जहागीरदार, अमोल वाघ आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी अतिशय चांगलं काम त्यांनी उभं केलं। तर आपल्या नाशिक जिल्हा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या परिसरातील सगळ्या शेतकऱ्यांनी या तरुणांचा आदर्श घ्यावा
अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. निफाड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील अहेर गावानं पर्यायी उद्योगाच्या दिशेनं केलेली बंदिस्त शेळीपालन वाटचाल आज स्टँडर्ड उद्योग होऊ पाहत आहे. दुष्काळ आणि गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांनी हा नवीन शेतीला पूरक व्यवसाय साईड बिझनेस व्यवसाय चालू केल्यामुळे त्यांना फायद्याचं ठरत आहे. शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळण्यास काहीच हरकत नाही आणि हा व्यवसाय शेतीला पूरक असल्यामुळे आणि शेतीला जोडधंदा म्हणून हा करण्यास काही हरकत नाही. आज शेतकऱ्यांना हा दुय्यम जोडधंदा इतका गरजेचा आहे, कारण की नुसत्या द्राक्षावर नुसतं एकच पीक घेऊन चालत नाही, तर हे दुय्यम जोडधंदा हा सुरू करणं हा फार अत्यावश्यक ठरलेला आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला 3-4 वर्षापासून या अवकाळी पाऊस आणि गारपीट यांनी आम्हाला फार त्रासलेलं. त्यातून या आमच्या पुतण्याने हा व्यवसाय निवडला आणि या व्यवसाय निवडण्यासाठी पाटील साहेब ग्रामसमृद्धीचे जे संचालक आहेत, अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष श्री महाले साहेब यांनी त्यांना प्रोत्साहित करून त्याला या व्यवसायाकडे वळवलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने तो व्यवसाय सुरू केला. मी समाधान साठे, आमचे मित्र महेश जागीरदार सर तसेच अमोल वाघ यांनी हा जो शेळी प्रकल्प, शेळी फार्म जो म्हणजे उद्योग जो करण्याचा व्यवसाय निवडलेला आहे तो अतिशय द्राक्ष बागेला पूरक हा असा आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारे जर समजा द्राक्ष बागेचं नुकसान झालं तर त्यामधून त्यांना सावरण्याची शक्ती मिळेल तर ती फक्त या फार्ममधून मिळेल. आणि त्यांनी हा जो प्रकल्प चालू केलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे आणि त्यांच्या या प्रकल्पासाठी आमच्या शुभेच्छा आणि तसेच पाटील साहेबांचं मार्गदर्शन असंच जर लाभत राहिलं तर आहेरगाव हे ग्रामोन्नती म्हणजे उन्नतीच्या मार्गावर जायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही असं मी समजतो. अहेर गावाप्रमाणेच बऱ्याचशा गावांना गायीपेक्षा शेळ्या पाळणं जास्त सोयीचं आहे, कारण अत्यल्प भांडवली गुंतवणूक हे यातलं सार आहे. गरीब शेतकऱ्याची गाय असं वेळोवेळी संबोधल्या गेलेल्या शेळीपालनाची यशोगाथा आज इथं जाणून घेण्याचा योग आला. बाभ बोरकरांच्या काव्यपंक्ती त्याची प्रचिती देतात. दूध आईचे आटता तिच्या हाके धावलीस, माय होवू निया मला वेळोवेळी पावलीस. उचलुनी ओटीपोटी सुखे लाविलेसी उरा, पान्हा पोसणारा तुझा झाला अमृताचा झरा. कविवर्यांनी मराठी भाषेविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता मुलांच्या दृष्टीनं शेळीबाबतही जशीच्या तशी येते आणि याची प्रचिती शेळीचा सहवास कुणालाही आणून देईल.